नमस्ते. या व्हिडिओत आपण काही सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. भारतातील सुवर्ण मंदिरांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर भारतातील सुवर्ण मंदिराचे शहर अमृतसर या शहरास म्हणतात. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर देविका राणी ही दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. भारतातील पंचनद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात? तर पंजाब राज्याला पंचनद्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. भारतातील राजवाड्यांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? कोलकाता या शहरास भारतातील राजवाड्यांचे शहर असे म्हणतात. भारतातील गुलाबी शहर कोणते? तर जयपूर हे भारतातील गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. भारतात सोन्याच्या खाणी कुठे आहेत? तर भारतात कोलार म्हणजेच KGF कर्नाटक राज्यात सोन्याच्या खाणी आढळतात. या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यामध्येही आढळतात. भारताचे नंदनवन कोणत्या राज्याला म्हणतात? तर भारतातील काश्मीर या राज्याला नंदनवन म्हणून ओळखले जाते. भारतातील सायबर सिटी कोणत्या शहरास म्हणतात? तर हैदराबाद या शहरास भारतातील सायबर सिटी म्हणून ओळखले जाते. भारतातील देवळांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर भुवनेश्वर हे शहर भारतातील देवळांचे शहर म्हणून ओळखले जाते. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हणतात? तर कोची या शहरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर अंदमान निकोबार बेट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर लोकसंख्येत दिल्ली हा सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. भारताचे उद्यान कोणत्या शहरास म्हणतात? तर बँगलोर या शहरास भारताचे उद्यान असे म्हणतात. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारताचे सर्वोच्च पद कोणते? तर भारतातील सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर द बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र आहे. भारतातील पहिली टपाल कचेरी कुठे होती? तर भारतातील पहिली टपाल कचेरी कलकत्ता या ठिकाणी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1727 मध्ये ही स्थापन केली होती. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुख्यालय कुठे आहे? तर भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुख्यालय मुंबई या ठिकाणी होते. भारतातील सर्वात पहिली रेल्वे लाईन कोणती? तर भारतातील सर्वात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे ही होती. भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते? तर भारतातील सर्वात पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल जे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. भारतातील सर्वात पहिली सहकारी सूतगिरणी कुठे होती? तर भारतातील सर्वात पहिली सहकारी सूतगिरणी इचलकरंजी या ठिकाणी होती. भारतातील सर्वात पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? तर एर्नाकुलम हा भारतातील सर्वात पहिला 100% साक्षर जिल्हा होता. भारतातील सर्वात पहिले 100% साक्षर राज्य कोणते? तर भारतातील सर्वात पहिले 100% साक्षर राज्य होते केरळ. भारतातील सर्वात पहिले 100% साक्षर शहर कोणते? तर कोट्टायम हे भारतातील सर्वात पहिले 100% साक्षर शहर होते. भारतात सर्वात पहिली जनगणना केव्हा झाली? तर 1872 साली भारतात सर्वात पहिली जनगणना झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती? तर भारतातील सर्वात मोठी मस्जिद जामा मस्जिद ही आहे. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थारचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. भारताचे सर्वात पहिले क्षेपणास्त्र कोणते? पृथ्वी हे भारतातील पहिले क्षेपणास्त्र आहे. भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट कोणती? तर विभूती ही भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट आहे. भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी कोणती? तर शालकी ही भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी आहे. भारतीय नौदलातील पहिली युद्ध नौका कोणती? तर विक्रांत ही भारतीय नौदलातील पहिली युद्ध नौका आहे. भारतातील सर्वात पहिला मूकपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र हा भारतातील सर्वात पहिला मूकपट आहे. भारतातील सर्वात पहिला बोलपट कोणता? तर आलम आरा हा भारतातील पहिला बोलपट आहे. संपूर्ण विमा उतरवलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? तर ताल हा संपूर्ण विमा उतरवलेला पहिला भारतीय चित्रपट होता. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर गिरिसप्पा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता? तर देवदार हा भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे. भारतातील सर्वात थंड हवामानाचे ठिकाण कोणते? तर लेह हे भारतातील सर्वाधिक थंड हवामानाचे ठिकाण आहे. सर्वाधिक साखर कारखाने असलेला भारतातील राज्य कोणता? तर उत्तर प्रदेश हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला भारतातील राज्य आहे. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकूड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. भारतातील सर्वात उंच मिनार कोणते? तर कुतुब मिनार हे भारतातील सर्वात उंच मिनार आहे. जयस्तंभ ही वास्तू कुठे आहे? तर चित्तोडगड या ठिकाणी जयस्तंभ ही वास्तू आहे. भारतातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर सिंद्रापॉल जलविद्युत केंद्र हे पहिले जलविद्युत केंद्र आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे 10 नोव्हेंबर 1897 रोजी कार्यान्वित झालेला प्रकल्प केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला जलविद्युत प्रकल्प मानला जातो. भारतातील सर्वात पहिले संपूर्ण संगणकीकृत बंदर कोणते? तर नावा शेवा हे भारतातील सर्वात पहिले संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? तर भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हे आहे. भारताचा सर्वात पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट हा भारतात सर्वात पहिला उपग्रह आहे. भारतातील सर्वात मोठा घुमट कोणता? तर गोल घुमट हा विजापूर येथील सर्वात मोठा घुमट आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? तर गुजरात हे सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य आहे. भारतातील प्राण्यांची सर्वात मोठी जत्रा भरण्याचे ठिकाण कोणते? तर प्राण्यांची सर्वात मोठी जत्रा भरण्याचे ठिकाण आहे सोनपूर. भारतातील सर्वात मोठी युद्ध नौका कोणती? तर INN दिल्ली येथील ही भारतातील सर्वात मोठी युद्ध नौका आहे.
भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता? तर अयोध्येचा राजा हा भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट आहे. भारतातील सर्वात पहिले कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी सुरू झाली. भारताच्या आर्थिक राजधानी कोणती? तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. भारताचे बोधवाक्य कोणते? तर भारताचे बोधवाक्य आहे सत्यमेव जयते. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. सामान्य ज्ञानाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.